नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं SSV स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही रोज जी.के. आणि GSचे 20 प्रश्न घेणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असतील. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 23 जून 1757 साली प्लासीचे युद्ध झालेले आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वेदाकडे परत चला असा संदेश कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला असा संदेश दिलेला आहे. त्यानंतर 1875 साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना सुद्धा केलेली आहे, हे पण लक्षात ठेवावे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजा राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना 1815 साली केलेली आहे. कोणत्या ठिकाणी? तर पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोलकाता या ठिकाणी. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईच्या शारदा सदनची स्थापना कधी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 11 मार्च 1889 साली मुंबई या ठिकाणी शारदा सदन या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि त्यानंतर 1890 साली या संस्थेचे मुख्यालय पुणे या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे, हे पण लक्षात ठेवावे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा, SNDT विद्यापीठ म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी कर्वे यांनी 1916 साली SNDT या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार संघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे, डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. कोणत्या साली? तर 1906 साली यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळ बुवा वलंकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्याच्यानंतर नववा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे येवला या ठिकाणी. येवला हे ठिकाण नाशिक जिल्ह्यात आहे, हे पण लक्षात ठेवावे. आणि हे येवला या ठिकाणी त्यांनी 1935 साली ही घोषणा केलेली आहे, हे पण लक्षात ठेवावे. तर त्या घोषणेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे, हे लक्षात ठेवावे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1881 साली पहिला फॅक्टरी ॲक्ट जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर 12वा प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनाच आपण लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली हे पाक्षिक सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीग या संस्थेची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ढाका या शहरात या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे, जे बांगलादेश या देशाची राजधानी आहे. कोणत्या साली? तर 1906 साली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे NSS या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर, जे महाराष्ट्र राज्यात आहे, या ठिकाणी NSSचे मुख्यालय आहे. आणि या संस्थेची स्थापना 27 सप्टेंबर 1925 साली 27 सप्टेंबर 1925 साली हेडगेवार यांनी केलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण नाव आहे केशव बैराम हेडगेवार. काय आहे? केशव बैराम हेडगेवार यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 17वा, सुभाषचंद्र बोस यांनी देशनायक म्हणून कोणी संबोधले? तर सुभाषचंद्र बोस यांना रवींद्रनाथ टागोर यांनी देशनायक म्हणून संबोधलेले आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 18वा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकूण किती अक्षवृत्ते आहेत? तर उत्तर आहे 181 अक्षवृत्ते. त्याच्यानंतर 19वा प्रश्न, भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आपल्या देशाला लाभलेला आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर उत्तर आहे 720 किलोमीटर. त्याच्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे, जेणेकरून आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सरावाचं काम करेल असा मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच 20 प्रश्न तुम्हाला रोज पाहायला मिळेल.